आषाढ महिना लागला की प्रत्येकाच्या घरामध्ये बनला जाणारा गोडाचा तळणीचा पदार्थ म्हणजे कापण्या. पण काहींच्या कापण्या वातट होतात, काहींच्या कापण्या कडक होतात. पण मी आज तुम्हाला एकदम परफेक्ट असं प्रमाण आणि खूप साऱ्या टिप्स सांगणार आहे, जे वापरून तुम्ही एकदम परफेक्ट अशा कापण्या बनवू शकता. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. कापण्या बनवण्यासाठी येथे मी एक कढई घेतलेली आहे आणि एक वाटी भरून असा गूळ चांगला बारीक चिरून घेतलेला आहे. तर आता ह्याच वाटीने आपल्याला सेम एक वाटी पाणी यामध्ये टाकायचं आहे. जेवढा गूळ घेतलाय तेवढंच आपल्याला पाणी या गुळामध्ये टाकायचे. तुम्ही कोणत्याही भांड्याने माप घेतले तरी तेवढंच भांडं भरून आपल्याला यामध्ये पाणी टाकायचे. आणि आता या गुळाला आपल्याला पूर्ण विरघळून घ्यायचे. आपल्याला याचा खूप कडक पाक बनवायचा नाही किंवा याला खळखळून उकळीही आणायची नाही. फक्त आपल्याला गूळ विरघळूपर्यंत याला हलवत राहायचे आणि गूळ विरघळला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे. खूप कडक चासणी करायची नाही, नाहीतर आपल्या कापण्या कडक होतात. तर गूळ पूर्णपणे विरघळला आहे, याला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण येथे थोडंसं तेल गरम करून घेऊया. आपल्याला पिठाला मोहन लावायचे त्याच्यासाठी. तर मी इथं 2 छोटे चमचे तेल गॅसवर गरम करून घेते आणि आता आपण बाकीची तयारी करूया. तर मी ज्या वाटीने गूळ आणि पाणी घेतलेलं आहे त्याच वाटीने येथे मी गव्हाचं पीठ घेणार आहे. तर येथे मी स्वच्छ चाळून असं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर मी येथे 3 वाट्या गव्हाचं पीठ घेणार आहे. 1 वाटी गूळ, 1 वाटी पाणी आणि त्यासाठी आपल्याला 3 वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. आता यानंतर यामध्ये आपल्याला बारीक रवा घालायचा आहे. 3 वाट्यांसाठी येथे पोहे खाण्याचा 3 चमचे आपल्याला रवा घ्यायचा आहे. बारीक रवा नसेल तर मोठा रवा तुम्ही मिक्सरमध्ये थोडासा बारीक फिरवून घेऊन तो घेतला तरी चालेल. रव्यामुळे आपल्या कापण्या मस्त खुसखुशीत होतात. आता त्यानंतर सेम त्याच चमच्याने आपल्याला 3 चमचे बेसन घ्यायचे. बेसनामुळे ही कापण्या मऊसूद होतात, त्यामुळे इथे मी 3 चमचे बेसन घेते. तर हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे. तर हे प्रमाण तुम्ही लक्षात ठेवा आणि एवढंच बेसन व रवा यामध्ये घालायचं आहे. त्यानंतर आता आपण यामध्ये बडीशोप घालूया. तर येथे मी बडीशोप कच्चीच बडीशोप बारीक करून घेतलेली आहे. आबडधोबड खूप बारीकही नाही केली. दाताखाली आबडधोबड बडीशोप आली तर खायला छान लागते. तर येथे मी 2 चमचे बडीशोप घालते. याचं काही फिक्स प्रमाण नाही, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक थोडंसं घालू शकता. ज्यांना आवडते त्यांनी थोडं जास्त घातली तरी चालेल. त्यानंतर येथे मी सुंठ घेतलेली आहे बारीक करून. सुंठ ही आपण यामध्ये 1-1.5 चमचा घालून घ्यायची. काहींना विलायचीही आवडते तर तुम्ही यामध्ये विलायचीही घेऊ शकता. त्यानंतर येथे मी चिमूटभर असं मीठ घेतलेलं आहे आणि चमच्याच्या मापाने म्हटलं तर पाव चमचा अगदी मीठ घ्यायचं आहे. कारण कोणत्याही गोड पदार्थामध्ये किंचित मीठ टाकलं तर त्याचा चव एकदम बॅलन्स होते आणि मस्त टेस्ट येते. आणि नंतर हा सोडा होता, तर सोडा आपण लगेच घालणार नाहीत, नंतर घालणार आहोत. आता हे सर्व गोष्टी आपल्याला व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर आता आपण जे तेल गरम केलं होतं, चांगलं कडकडीत तेल गरम करून घेतलेलं आहे, ते यामध्ये आपण घालून घेऊया. तर पाहू शकता यात टाकलं की ते गरम याने बुडबुडे येत आहेत, म्हणजे तेल एकदम गरम आहे. मस्त असंच कडकडीत तेल करून घ्यायचे. आणि आता आपल्याला हे सर्व पिठाला चोळून घ्यायचे. पिठाच्या एक ना एक कणाला हे तेल लागलं पाहिजे, म्हणजे हे मोहन तेलाचं आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचे, म्हणजे आपल्या कापण्या एकदम खुसखुशीत आणि मऊ होतात. तर पहा व्यवस्थित आता हे मोहन लागलेलं आहे. आणि आपलं येथे हे गुळाचं पाणी आहे तेही व्यवस्थित थंड झालेलं आहे. आता आपण एका गाळणीने तो गाळून घेऊया, कारण गुळामध्ये थोडासा कचरा असतो, तर त्यासाठी गाळणीने गाळून घ्यायचं आहे. आणि आता याला आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे. तर मळताना जर तुम्हाला वाटलं पीठ थोडंसं सैल झालं तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ ॲड करू शकता, किंवा जर तुम्हाला वाटलं तर घट्ट झालं आहे तर थोडंसं गरम पाणीही तुम्ही त्यामध्ये टाकू शकता. तर येथे मी एक अर्धा चमचा सोडा घेतलेला आहे. सोड्यामुळे ही कापण्या अशा मस्त मऊसूद होतात, जास्त वातट होत नाहीत. तर तुम्ही थोडासा
सोडा यामध्ये घालायचा आहे आणि आता मस्त आपल्याला घट्टसर असा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे. पीठ थोडंसं घट्टसरच घ्यायचं म्हणजे कापण्याचा आकारही छान येतो आणि लाटल्याही व्यवस्थित जातात. आता याला आपण थोड्या वेळ भिजत ठेवूया कारण आपण यामध्ये रवा घेतलेला होता, तर रवा छान फुगेल त्यासाठी 10 ते 15 मिनटं आपण याला असं झाकून ठेवूया. आता 10-15 मिनिटांनी आपण याच्या चांगल्या कापण्या लाटून घेणार आहोत. तर आता 15 मिनिटे झालेले आहेत. पीठ मस्त भिजलेलं आहे. आता आपण कापण्या करायला घेऊया. तर मी आता एक पोळपट घेतलेला आहे आणि आता पोळपटावर आपण व्यवस्थित कापण्या लाटून घ्यायच्यात. तर आपण चपातीला घेतो तेवढ्या आकाराचा एक गोळा तोडून घ्यायचा आहे आणि हातावर चांगला मऊसूत करायचा आहे. तर पाहू शकता व्यवस्थित त्याला मऊ करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला याला लाटायचं आहे. तर सगळीकडून सारखं आपल्याला व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यावरती आपल्याला खसखस घालायची आहे. तर तुम्ही ती खसखसच्या ऐवजी पांढरे तीळ पण घालू शकता तुमच्या आवडीनुसार. आणि खसखस टाकल्याच्यानंतर यावरून एकदा थोडंसं हळूवार असं लाटून घ्यायचं म्हणजे ती खसखस व्यवस्थित चिकटते, खाली पडत नाही गळून. दुसऱ्या बाजूनेही सेम त्याच पद्धतीने आपल्याला खसखस लावून घ्यायची आहे आणि लाटून घ्यायचे. तर पहा चपातीपेक्षा थोडंसं जाडसर या पद्धतीने आपल्याला हे लाटायचं आहे. जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही लाटायचं नाही. तर मी इथे पहा ज्या वाकड्या तिकड्या कडा होत्या त्या चाकूच्या साहाय्याने अशा कट करून घेतलेल्या आहेत म्हणजे कापणीचा आकार छान येतो. आणि आता असे याला समान अंतरावर कट मारायचे. आता कापणीचा आकार देताना पोळपाट थोडासा तिरपा ठेवायचा अशा पद्धतीने आणि थोड्याशा क्रॉस लाईन मारायच्या म्हणजे बरोबर कापणीचा आकार येतो. तुम्ही चौरस आकाराच्या पण कापू शकता पण अशा दिसायला छान दिसतात. तर पहा तुम्हाला मी दाखवते. एवढ्या जाळीची कापणी आपल्याला करायची आहे म्हणजे ती पातळही होत नाही आणि कडकही होत नाही, एकदम मस्त फुगते. खूप जास्त पातळ लाटली तर ती चावताना त्रास होतो आणि खूप जर जाड लाटली तर ती वातट होते. त्यामुळे अशाच पद्धतीने मध्यम लाटायची आहे. आणि आता हे सर्व आपण एका प्लेटमध्ये कापण्या काढून घेऊयात. तर पहा मस्त असा आकार आलेला आहे आपल्या कापण्यांना. तर अशाच पद्धतीने मी अजून बाकीच्या राहिलेल्या पण पिठाच्या कापण्या लाटून घेते. नंतर आपण सर्व एकत्र तळून घेऊयात. जर तुमच्यावर खूप जास्त पीठ असेल तर तुम्ही 2-3 लाटून झाल्याच्या नंतर तळू शकता, नाहीतर ते खूप जास्त कडक होतात. तर आता मी सर्व कापण्या कापून घेतलेल्या आहेत. आता आपण तळून घेऊया. तर इथे मी कढईमध्ये तेल गरम ठेवले करायला आणि त्यामध्ये एक कापणी टाकून पाहूया की तेल कितपत गरम आहे. एकदाच सगळ्या कापण्या टाकायच्या नाही कारण आपल्याला तेलाचा अंदाज नसतो तर त्या जळू पण शकतात. त्यामुळे सुरुवातीला एक कापणी टाकून एक अंदाज घ्यायचा आहे. तर पहा एकदम मस्त फुगली, कलर पण छान आला आहे. तर तेल आपलं एकदम परफेक्ट गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण बाकीच्या सर्व कापण्या टाकून तळून घेऊया. कापण्या तळताना आपल्याला तेल खूप जास्त कडकडीत गरम करायचं नाही आणि खूप कमीही गरम नाही करायचं कारण खूप जर जास्त कडकडीत तेल गरम झालं तर कापण्या जळतात आणि त्याची चव कडसर लागते. आणि जर खूप कमी तेलामध्ये तळल्या तर त्याला खूप जास्त तेल येते, तेलकट होतात. त्यामुळे मीडियम गॅसवरतीच आपल्याला व्यवस्थित अशा सारख्या हलवत तळून घ्यायच्या आहेत. असं हलवत राहिलं तर सर्व बाजूंनी सारख्या तळल्या जातात. तर पाहू शकता मस्त कलर आलेला आहे आणि आता ह्या तळत आलेल्या आहेत. तर पहा अशा थोड्याशा लालसर झाल्या की आपल्याला त्या काढून घ्यायच्या आहेत. असा कलर आला म्हणजे एकदम परफेक्ट तळलेल्या आहेत. तर छान एकदम एकसारख्या तळलेल्या आहेत, मस्त फुगलेल्या पण आहेत. पहा तर अशाच पद्धतीने उरवलेल्या सगळ्या कापण्या आपण तळून घेऊया. तर पाहू शकता इथे मी सर्व कापण्या तळून घेतलेल्या आहेत. मस्त कलर आलाय,
दिसत आहेत पण खूप छान आणि एकदम खुसखुशीत पण झालेले आहेत. ह्या प्रमाणाने तुम्ही जर केल्या हे प्रमाण वापरून तर यामुळे एकदम खुसखुशीत अशा कापण्या होतात, वातट होत नाहीत किंवा जास्त कडकही होत नाहीत. तर मी तुम्हाला एक कापणी पहा तोडून दाखवते जवळून. मस्त अशी जाळी पडलेली आहे आणि अगदी सहज हाताने तुटत आहे. नाही तर काही वेळेला कापण्या खूप अशा कडक होतात, आपल्या चावताना तोंडही दुखते आणि त्याची टेस्टही लागत नाही. तर या प्रमाणाने एकदम परफेक्ट अशा कापण्या होतात. तर तुम्ही पण या कापण्या अशा पद्धतीने बनवून पहा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कशा झाल्या. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि भरभरून कमेंट करा. आणि चला नंतर भेटूया आपण पुन्हा दुसऱ्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.